मॉडर्न मेडिसिन मॉडर्न मेडिसिन भारतात येण्या अगोदर चाटण, वाटण, आसव, एकादशणी आणि यज्ञ, अग्निहोत्र आणि मग श्रीमंतांचा मृत्यू 30व्या वर्षी हे ठरलेलं होतं क्रम. आपलं आयुर्मर्यादा सरासरी वाढली ती मॉडर्न मेडिसिन आल्यावर भारतात. त्यामुळे आधुनिकता, सायंटिफिक टेम्परामेंट या गोष्टीशिवाय तुम्ही वाचू शकत नाही. आणि कोविड जेव्हा आला तेव्हा ज्या प्रकारे ऑक्सिजनसाठी आपण धावलो तेव्हा दोन गोष्टी आपल्याला निदान कळायला पाहिजे होत्या की आपल्यात आणि दुसऱ्या धर्माच्या माणसात काही फरक नाही. हा देश उभा करायचा असेल तर सगळे एकत्र जातील आणि ऑक्सिजन सगळ्यांना सारखाच लागतो. त्यामुळे झाडं आणि जंगलं टिकवली पाहिजे, सगळी अडाणीला देऊन उपयोगाची नाही. कारण झाडं फुकट ऑक्सिजन देणारा फक्त एकच जगामध्ये एक्झिस्टन्स आहे, तो म्हणजे झाडं. बाकी सगळे तेव्हा विकत देत होते ऑक्सिजन. आणि तीच अडाणी तोडायला घेतली आणि मोडानी मॉडेल भारतात चालू आहे. तर त्याच्या विरुद्ध उभं राहू नये म्हणून तुम्हाला शत्रू म्हणून मुसलमान दाखवण्यात येतात. तुमची जाती व्यवस्थेतली जी मर्यादा आहे ती वाढवण्यात येते. एकीकडे फूट टाकली जाते, दुसरीकडे राजकारणासाठी त्याचा वापर केला जातो. तुमच्या वोट बँक्स तयार केल्या जातात. अशा देशाचं भवितव्य कसं असू शकतं? आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की कोविड सारख्या भयकारी घटनेनंतर एवढी माणसं मेली, एवढी माणसं घाबरली. आपल्याला एवढं तर कळायला पाहिजे होतं की या जगात आपलं अस्तित्व चिरंतन नाहीये. त्यामुळे आपण सत्य आणि मानवता या मूल्यांसाठी लढणं हेच आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे. शेवटी काय, मी पण तिथेच जाणार जिथे हरिभाऊ गेले. इथे उपस्थित असलेले सर्वजण तिथे जाणार. कोणी आधी जाणार, कोणी नंतर जाणार. पण मी लढत नाही कारण मला भीती वाटते. तर ज्यांना भीती वाटते ते पण मरणारच आहे. आणि तेच त्यांच्याच कडून मरणार आहेत ज्यांची त्यांना भीती वाटते. कारण लक्षात घ्या, मालेगाव मधल्या बॉम्बलास्ट पासून ते गोधऱ्याच्या दंग्यापर्यंत, बाबरी नंतर झालेल्या दंग्यापासून ते आता पहलगाम नंतर पुलवामा मध्ये मृत्यू पावलेल्या लोकांपर्यंत आपले सगळे बांधव होते, भगिनी होत्या. ही सगळी माणसं जी आहेत त्यातली बहुतेक माणसं पहलगाम मध्ये तर टुरिस्ट होते. ती माणसं ज्यांच्यामुळे ती गेली त्यांना घाबरत होती, है ना. ज्यांच्यामुळे आपण गेलो त्यांना आपण घाबरलो म्हणून आपण वाचतो, हा भ्रम डोक्यातनं दूर काढला पाहिजे. हा धार्मिकतेतनच येतो. माणसाच्या मनाची जडणघडण जर तार्किक नसेल झालेली तर असा विचार करू लागतो, माणूस भिरू होतो. माणूस घाबरट कशाने होतो? लोक मला विचारतात, तुम्हाला भीती नाही वाटत का? भयंकर भीती वाटते मला, प्रचंड भीती वाटते. तुम्ही विश्वास ठेवू नये, मला अँझायटीचा त्रास आहे. माझ्या खिशात गोळ्या आहेत, मी जिभेखाली ठेवतो ती गोळी. माझा मॉडर्न मेडिसिनवर पूर्ण विश्वास आहे. मी टीटोटलर आहे. हा म्हणजे सांगायला एक हरकत नाही की संध्याकाळी बसावं. माझ्या अनेक लोक असं लिहितात माझ्या वॉलवर की बघा हा 1.5 वर्षापूर्वीचा पुरळेकरांचा फोटो, आता पिऊन पिऊन गब्बू झालेत बघा कसे. तर मी एकच गोष्ट पितो, ते म्हणजे पाणी. म्हणजे सोडा नसेल तर पाणी पितो असं नाही, पाणी म्हणजे पाणीच पितो, शुद्ध पाणी. मी कोल्ड्रिंक, हार्ड ड्रिंक काहीच पित नाही. परंतु त्याही म्हणजे या प्रकारची भीती वाटत असताना सुद्धा काही गोळी घेणं किंवा अशा प्रकारचं मॉडर्न मेडिसिन वापरणं हे काही चुकीचं आहे असं नाही मला वाटत. एक गोष्ट, आणि मला भीती वाटते त्या गोष्टी पूर्णतः वेगळ्याच आहेत. म्हणजे त्या गोष्टी सामाजिक आणि या शासकांच्याकडनं आलेल्या गोष्टींची भीती नाही वाटत मला. परंतु मला जी भीती वाटते त्या भीतीपेक्षा, वैयक्तिक भीतीबद्दल आपण जाऊ दे, मला भीती नाही वाटत, माझी अँझायटी आहे. त्याच्यापेक्षा प्रचंड मोठी भीती मला या शासकांनी आणि 11 वर्षामध्ये या देशाचे जे वाटोळे झालेलं आहे त्यामुळे जे आपल्या भयंकराच्या दारात आपण येऊन उभे राहिलेलो आहे त्याची वाटते. त्यामुळे दोन मोठ्या आणि छोट्या भीतीमध्ये मी मोठ्या भीतीविरुद्ध लढणं पसंत करतो, माझ्या छोट्या भीतीला बाजूला ठेवतो. स्वाभाविकच आहे हे आपल्याला. समजा हाताला डास चावला आणि डोकं खूप ठणकत असेल तर डोक्यावर लक्ष देणार ना तुम्ही, का हाताच्या डासाचं खाजवत बसणार डोकं दुखते तरी? असं नाही होऊ शकत. ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. म्हणजे तुम्ही मला उलट उत्तर दिलं तरी सुद्धा नाही करू शकत तुम्ही. तर मूळ मुद्दा हा आहे की ही जी भीती आहे बाहेर आता जे होणार देशाचं भवितव्य,
ते इतकं भूतविद्या शिकवण्यापर्यंत आपण आलो. आयुष नावाची मिनिस्ट्री स्थापन केली. आयुर्वेदिक डॉक्टरना सर्जरी करायला परवानगी देऊ शकतो आपण, अशी परिस्थिती आहे. आपण नोटेमध्ये चिपा घालू लागलो आणि डोक्यामध्ये चिपा नाहीत असं सांगू लागलो. आणि एवढ्या चिपा लेवलला आपण गेल्यानंतर आपल्याला वर काढणारी माणसं घाबरून बसली आहेत. ही किती वाईट आहे. आणि वर काढणारी माणसं कोण आहेत? ती आपणच आहोत.